वर्सेस इंदापूर महामुकाबला खेड वर्सेस इंदापूर अंतिम सामना हा सामना 4 षटकांचा असणार आहे दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे 4 बॉलर फ्रेश असणार आहेत 4 ओव्हर 4 बॉलर 1 ओव्हर पॉवर प्ले लवकर सामना सुरू करायचा आहे सूर्य मावळतीला गेलेला आहे आपल्याला दोन्ही संघाचे मिळून 8 ओव्हरचा सामना या ठिकाणी होणार आहे एक इनिंग 4 संघाची दुसरी इनिंग 4 संघाची वेळ अभावी सामना लवकर सुरू करावा इशारा ओ बॅट्समन नेम आणि दुसरा योगेश स्ट्राइक वरती आहे ते म्हणजे राजेश उंच मारलेला फटका बघूया झेल होतोय का आणि झेल सुटलेला आहे हरीश दराडे सर यांचा अतिशय उत्कट असा चेंडू पण झेल सुटलेला आहे साईदास पवार सर यांनी झेल सोडलेला आहे बघूया हरीश दराडे सर इंदापूर संघाकडून पहिले षटक घेऊन येत आहेत 2 धावा मिळालेल्या आहेत स्ट्राइक वरती आहेत ते म्हणजे राजेश ऑन साइडच्या दिशेने मारलेला फटका 1 धाव पूर्ण बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का 1 धाव 2 चेंडू 3 धावा दोन्ही संघ तुल्यबळ उगाचच फायनलचा सामना आम्ही दोन्ही संघ खेळत नाहीत याच उदाहरण ऑन साइडच्या दिशेने मारलेला उंच फटका बघूया आता तरी झेल होतोय का आणि अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट शिक्षक पतसंस्था माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंगे यांची बळीची टाळी टाळी काय कॅच होता जोरदार टाळ्या झाला पाहिजे भूषण सरांसाठी तितकीच अशी सुंदरशी गोलंदाजी हरीश दराडे सर बॅट्समॅन ने इप्टा संघटनेचे राज्याध्यक्ष माननीय उत्तरेश्वर मोहोळकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे इप्टा परिवाराच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत महाराष्ट्र राज्याच्या इप्टा संघटनेचे राज्याध्यक्ष सन्माननीय उत्तरेश्वर मोहोळकर सर यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत या ठिकाणी पुढचा चेंडू बघूया कॅच होतोय का आणि दुसऱ्या चेंडूमध्ये दुसरी विकेट संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट सभापती मान्य सुरेश दादा भोंगे यांची मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत टाळी फटाके बाहेर फोडा फटाके बाहेर फोडा आतमध्ये वाजू नका फटाके फटाके बाहेर फोडा फटाके बाहेर फोडा सलग 2 चेंडूवरती 2 विकेट हरीश दराडे सर यांच्याकडून हॅट्रिकला संधी आहे हॅट्रिकचा चेंडू दराडे सर यांचा पुढचा चेंडू हॅट्रिक साठी असणार आहे हॅट्रिक साठी शशिकांत शिंदे यांच्याकडून 5,001 रुपये दराडे सरांसाठी हॅट्रिक चेंडू हॅट्रिक जर घेतली तर दराडे सरांसाठी 5,001 रुपयांचं बक्षीस शशिकांत शिंदे सर यांच्याकडून आलेलं आहे रोख जमा करायचं शिंदे सर अतिशय सुंदर प्रकारे कव्हर केला होता सुंदर अशी फिल्डिंग
हरीश दराडे सर यांना चांगला चान्स आला होता हॅट्रिक संधी घेण्याची. प्रत्येक विकेटला 100 रुपये. समोरच्या दिशेने मारलेला फटका आणि विकेट. 100 रुपये जमा करतो शेंडे सर. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूर सभापती भोंगे यांची टाळी टाळी. एक ओव्हर 3 धावा झालेल्या आहेत आणि 3 विकेट. हरीश दराडे सर यांची ओव्हर खरोखरच चांगली या ठिकाणी सादर केलेली आहे त्यांनी आणि खरोखरच कौतुक आहे. एकाच ओव्हर मध्ये 3 विकेट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दराडे सरांसाठी. संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. चला लोकसंवाद सुरू करायचा आहे. पुढचे गोलंदाज आहेत किरण घाडगे सर. फलंदाजाचं नाव नवीन फलंदाजाचं नाव महेश सर. गोलंदाजासाठी इंदापूर संघाकडून गाडगे सर दुसरं षटक घेऊन येत आहेत आणि वैयक्तिक पहिला षटक बघूया. गाडगे सर ऑन साईडच्या दिशेने मारलेला फाटका. एक धाव पूर्ण. अंथोणी गावचे समाजसेवक सन्माननीय नितीन खरात समाजसेवक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. बघूया आता कॅच होतोय का आणि सुंदर असा झेल फॉलोथ्रो मध्ये गाडगे सर यांचीच बॉलिंग आणि गाडगे सर यांनीच कॅच घेतलेला आहे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंगे यांची बळीची टाळी टाळी. पुढचे फलंदाज जात आहेत अशोक सर. आपण पहिली ओव्हर पाहिली हरीश दराडे सर यांची. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्यांनी केली आणि दुसरं षटक सुद्धा किरण गाडगे सर घेऊन येत आहेत आणि नक्कीच आपल्या संघाला उभारी देण्यासाठी त्यांनी दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद केलेला आहे. किरण गाडगे सर यांची सुद्धा गोलंदाजी तितकीच उत्कृष्ट अशी आणि पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मारलेला फटका. 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. फटका. 4 धावा. महेश सरांनी कमबॅक केलेला आहे. पुढचा चेंडू गाडगे सर यांचा. समोरच्या दिशेने मारलेला फटका. बघूया झेल होतोय का आणि पंचांचा निर्णय. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. दुसरं षटक चालू आहे. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 13. ऑफ साईडच्या दिशेने मारलेला फटका. अतिशय देखणा सुरेख फटका आणि 4 पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. नक्कीच किरण गाडगे सर यांना वापसी करायची असेल तर आपल्या गोलंदाजीचा टप्पा आता अचूक टाकावा लागणार आहे. खेड संघाची फलंदाजी तगडी आहे. मस्त असा बॅटचा एज लागून मिस फिल्डिंग झालेली आहे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया. 10 पूर्ण होते का आणि पुन्हा एकदा मिस थ्रो झालेला आहे. त्यांचा धावा किती आताच्या
दोन धावा आताच्या, दोन धावा आताच्या. धावसंख्या झालेली आहे 19. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. 4 विकेटच्या मोबदल्यात 19 धावा जोडलेल्या आहेत खेळ संघाने. 4 चेंडूवरती 14 धावांवरती वैयक्ती खेळतायत महेश. तिसऱ्या षटकाची सुरुवात करतील विदेश कांबळे. 2 अत्यंत महत्वपूर्ण षटक बाकी. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 19. किरण घाडगे सर यांचं इंदापूर संघासाठी षटक महागाचं ठरलं. आता या ठिकाणी तिसरं षटक घेऊन येतात इंदापूर संघासाठी कांबळे सर. बघूया आपल्या संघासाठी किती कमी धावा देण्याचा प्रयत्न करतात ते. ऑन साइडच्या दिशेने मारलेला फटका, 1 धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण झालेला आहे. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 20. धावसंख्या झालेला आहे ते म्हणजे 20. ऑफसाइडच्या दिशेने मारलेला फटका, 1 धाव पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा हे पूर्ण झालेल्या आहेत. जर धावा जर रोखायच्या असतील तर इंदापूर संघाला नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागेल. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या झालेला आहे ते म्हणजे 22. हा अंतिम सामना खेड वर्सेस इंदापूर. 4 षटकांचा सामना असणार आहे. समोरच्या दिशेने मारलेला फटका, बघूया चेंडू अडवला जातोय का. आणि अतिशय सुंदर प्रकारे फिल्डिंग दराडे सर यांच्या मार्फत झालेली आहे. नक्कीच त्यांनी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी कांबळे सर यांच्या मार्फत आणि निर्धार असा चेंडू. हे तर कौशल्य आहे कांबळे सरांचं. जरी माझ्या चेंडूवरती 2-1 धाव जरी काढली तर पुढचा चेंडू निर्धाव कसा टाकायचा हा माझा अनुभव पणाला लावून मी हा निर्धाव चेंडू टाकू शकतो. याचं उदाहरण कांबळे सरांनी आपल्याला ते दाखवलेलं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने मारलेला फटका. किती धावा पाहुणी मिळतात? मोका 2 धावा पूर्ण. धावसंख्या झालेली आहे 26. तिसरं षटक चालू असताना खेड या संघाची धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 26. ऑफसाइडच्या दिशेने मारलेला फटका. 27 धावसंख्या झालेली आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचा आणि अत्यंत महत्वपूर्ण असं षटक इंदापूर संघाकडून. या षटकाची सुरुवात सचिन सर. हे षटक संपल्यानंतर खेड संघाला विनंती आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं, कारण बॅड लाईट होऊ शकते आणि या ठिकाणी बॅड लाईटचा अपील चालणार नाही, दोन्ही संघाला सूचित करण्यात येतंय. इंदापूर संघाकडून शेवटचं षटक घेऊन येत आहेत सन्मान्य श्री सचिन दराडे सर. टॉप साइडच्या दिशेने मारलेला फटका, 1 धाव पूर्ण झालेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीता पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 29. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. जर आपल्या इंदापूर संघाला जर
कमी धावा द्यायच्या असतील तर नक्कीच गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे दराडे सर यांना. शेवटचे पहिल्या इनिंगमध्ये शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. त्याच दिशेने पुन्हा एकदा मारलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने किती धावा मिळतात बघूया. 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. राजेश सरांची फटकेबाजी चारी बाजूला होत आहे. ऑफ साईड कव्हर बाजू महेश सरांची. अशोक सर ऑफ साईड मारतात, कव्हर ड्राय खेळतात, लेग साईड खेळतात, ऑफ साईड खेळतात, स्ट्रेट खेळतात. हे त्यांच्या फलंदाजीचं कौशल्य आहे. अशोक सर यांचा पुढचा चेंडू सचिन सर यांचा. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. ऑफ साईडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 1 शॉट, एकच धाव आताची. 1 शॉट धाव आहे, एकच रन आताची. वेळ घेऊ नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपला शेवटचा सामना आहे. पंच संघात पंच आहे तिथं. पंच आपल्याला दिसत नाही, तो पंचाला दिसतंय तिथून. प्लीज सर्व हॅलो, रिव्ह्यू सिस्टीम नाही आपल्याकडे, थोडं सहकार्य करा. किरण मिसाळ सर अतिशय उत्कृष्ट पंच आहेत. असोसिएशनचे पंच आहेत ते, त्यांच्याशी कोणी वाद घालू नका. सुंदर असा चेंडू सचिन दराडे सर यांचा. निर्धाव चेंडू. धाव संख्या झालेली आहे 34 आणि पंचांचा निर्णय वाईड बॉल, एक अतिरिक्त धाव. पुढचा चेंडू मस्त असा चेंडू. दराडे सर यांचा उत्कृष्ट असा चेंडू. अशोक सर स्ट्राईक वरती. शेवट चेंडू, शेवटचा चेंडू. ऑफ साईडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण झालेली आहे. 2 धाव पूर्ण आणि पंचांचा निर्णय 2 धावा. धाव संख्या झालेली आहे 37. 2 धावा पूर्ण, विकेट. चला खेळ संघाला लगेच क्षेत्र सजून घ्यायचं आहे. आतिषबाजी चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात. आदर्श बहुजन शिक्षक संघ इंदापूरची. जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला. नव्या जोमात भव्य जिल्हास्तरीय इप्टा चषक क्रिकेट स्पर्धेचा सूर्यास्ताकडे गेलेला आहे, अंधार पडायला लागलेला आहे. आपणास विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खेळ संघाला विनंती आहे, प्लीज आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खेळ संघाने 4 ओव्हरमध्ये 37 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे इंदापूर संघासाठी. जर इंदापूर संघाला विजय जर मिळवायचा असेल तर त्यांना 24 चेंडूमध्ये 38 धावांचं लक्ष पार करावं लागणार आहे. 24 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष इंदापूर संघासाठी खेळ संघाने ठेवलेलं आहे. चला इंदापूर संघाचे फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचं आहे. लगेचच या ठिकाणी सामना सुरू होईल. 37 स्कोर झालेला आहे. 38 ला विन आहे. 24 चेंडू आणि 38 रन जिंकण्यासाठी आवश्यक आहेत इंदापूर संघासाठी. खेळ संघाला प्लीज विनंती आहे, क्षेत्ररक्षण सजून घ्या लवकर, प्लीज प्लीज.
इंदापूर संघाच्या सलामीचे फलंदाज चला मैदानामध्ये. चला चला आपण गेल्याशिवाय सामना सुरू होणार नाही. चला खेळ संघ लक्ष लावून घ्या. हॅलो. बॉलरचं नाव सांगा. खेळ संघ कैलासवासी भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे संस्थापक आणि अध्यक्ष सन्मान्य आबासाहेब मामा भरणे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आदर्श बहुजन शिक्षक संघ यांच्या वतीनं आदरणीय आबासाहेब मामा भरणे यांचं मनपूर्वक हार्दिक असे स्वागत. मामाला विनंती आहे की मामा आपण स्टेजच्या बाजूने यायचंय. सर्व शिक्षक बांधवांची विनंती आहे मामा आपण स्टेजच्या दिशेने यायचं आहे. हा महान ते मुकाबला खेड वर्सेस इंदापूर संघ. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खेड संघाने आपणास विनंती आहे की वेळ घालवू नका. सूर्य मावळलेला आहे. चला इंदापूर संघाचे दोन तगडे फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत. किरण घाडगे सर आणि अमित भोंग सर. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. खेड संघ अतुल सर. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. किरण सर सामना सुरू करून घ्या. स्ट्राईक वरती आहेत ते किरण घाडगे सर आणि नॉन स्ट्राईक वरती आहेत ते ज्यांना क्रिस गेल संबोधलं जातं अमित भोंग सर आणि गोलंदाजी येत आहेत अतुल सर. चला सुरू करून घ्यायचा आहे सामना. लेट्स प्ले. पहिलं षटक अतुल सर यांचं. पॉवर प्ले. 24 चेंडू 38 धावांचं लक्ष. अपसाईडच्या दिशेने मारलेला फटका. अतिशय क्लोज रन आणि अतिशय सुंदर अशी रनिंग किरण घाडगे सर आणि अमित सर यांच्यामध्ये. आता स्ट्राईक वरती गेलेत अमित सर. एक चेंडू एक धाव. पॉवर प्ले सुरू असताना पहिलं षटक अतुल सर पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतात. स्ट्राईक वरती आहेत ते अमित सर. ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे यांचे बंधू सन्माननीय आबास मामा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी संयोजकाच्या वतीने त्यांचा मान सन्मान करण्यात येत आहे. आपणास विनंती आहे की मामा आपण आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. आबास मामा आपणास विनंती आहे की आपण आपला मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. इप्टा संघटनेच्या वतीने आबास मामा यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन मान सन्मान करण्यात येत आहे. आताचे धावा किती पंच. रन नाही आताचे. डॉट बॉल आहे. पुढचा चेंडू किरण घाडगे सर. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. सुंदर असा फटका किरण घाडगे सर यांच्या बॅट मधून. आता किरण घाडगे सर यांची बॅट तळपलेली आहे. आता बघूया आता किती धावा किरण घाडगे सर आपल्या संघासाठी करतात. ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण झालेली आहे. गॅप मध्ये गेलेला चेंडू. 2 धावा पूर्ण.
धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 8. पहिले षटक चालू असताना धाव संख्या झालेला आहे ती म्हणजे 8. पंचांचा निर्णय, निर्धाव चेंडू, सुरेख असा चेंडू टाकला अतुल सरांनी. षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 8. 1 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 8. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. पुढचं षटक गोलंदाज नेम अनिल सर. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता इंदापूर संघासाठी, म्हणजे ओव्हरला 10 रनांची आवश्यकता. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. पुढचं षटक घेऊन येतात अनिल सर खेड संघाकडून. स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे अमित सर. चला फास्ट घ्या. आणि पंचांचा निर्णय बघूया. अपील तर करण्यात येत आहे. संपूर्ण टीम किरण सर यांना अपील करताना मात्र किरण सर निशब्द. पंचांनी अपील फेटाळलेले आहे. तरी पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण सर्वांनी पंचांचा निर्णय मान्य करायचा आहे. चला पुढचा चेंडू अनिल सर यांचा अमित सर यांच्यासाठी. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन बॉल गेलेला आहे पाठीमागे, किपरला मिस करून पाहुणी इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका. अनिल सर यांचा पुढचा चेंडू अमित सर यांच्यासाठी. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. गॅप मध्ये पुन्हा एकदा 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका. दुसरं षटक चालू असताना धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 16. अमित सरांची आता बॅट तळपलेली आहे. अमित सरांच्या आता बॅट मधून धावांचा पाऊस या ठिकाणी होत आहे. आणि पुन्हा एकदा चकवा दिलेला आहे अमित सर यांना. अनिल सर यांच्या गोलंदाजीने 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. एकदा पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न पण माघारी पाठवलेला आहे. चला वेळ घेऊ नका, स्टंप टोका लगेच. एकच रणताची. पंच किरण सर आपणास विनंती की टीम मीटिंगला अलाउट करू नका. अतिशय पंच कर्तव्यपणे आपलं काम बजावत आहेत. चला पुढचा चेंडू अनिल सर. वेळ घेऊ नका, आपणास विनंती आहे. बॅड लाईटचे संकेत दिसू लागलेले आहेत. कृपया टीम मीटिंगला अलाउट करू नका. ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण. धाव संख्या झाली ती म्हणजे 18. सलामाची जोडी अजून मैदानामध्ये आहे. धाव संख्या झालेली ती 18. 2 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 18. संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली.
चला लगेच बॉलर तयार ठेवायचा तिसरा बॉलर. स्कोर झालेला आहे 18. 2 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर आहे 18. बॉलर नेम राजेश सर. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती आहेत घाडगे सर. इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के चला वेळ घेऊ यांच्याकडून नका. ही चला, पहा लवकर. शेवटचे 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत पायावर. बघू आपल्या संघाला विजय करून देतात का. 12 चेंडू 20 धावा. राजेश सर प्लीज गोलंदाजी करा. वेळ घेऊ नका आपणास विनंती आहे. राजेश सर ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. राजेश सरांचा उत्कृष्ट असा चेंडू. 1 धाव दिलेली आहे त्यांनी. जर आम्ही सरांना जर आपला इंदापूर संघ जर विजय करायचा असेल तर पूर्वीच्या ओव्हरमध्ये जसे जर फटके मारले तसेच या ओव्हरमध्ये सुद्धा फटके मारावे लागतील. राजेश सर प्लीज विनंती आहे. प्रत्येक बॉल नंतर मीटिंग करू नका. पुढचा चेंडू राजेश सर. अपील झाले. अपील पंचांनी फेटाळलेले आहे. पंचांचा निर्णय निर्धार चेंडू. 10 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता इंदापूर संघासाठी. अरे वा ऑनसाईडच्या दिशेने लगावलेला फटका आणि विकेट. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. चला खेळ क्षेत्ररक्षण संघ लगेच. नवीन फलंदाज जात आहेत भूषण सर. अमित सर बाद झालेला. अतिशय सुंदर असा देखना फटका मारला पण थोडीशी ताकद कमी पडली आणि बाउंड्रीवरती सुंदर असा कॅच टिपलेला आहे. खेळ संघ प्लीज क्षेत्ररक्षण घ्या लावून घ्या. राजेश सर बॉल टाका. चला खूप वेळ कमी आपल्याकडे. आलेत 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 घ्या चालू करून घ्या. फलंदाज आलेले आहेत भूषण सर. बघूया आपल्या बॅट मधून आता किती धावा जमवतात आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने मारलेला. 1 धाव पूर्ण आणि 2 धावा पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 21. तिसरं षटक चालू असताना 8 चेंडू आणि 17 धावा. खेळाचं समीकरण बदलताना दिसतंय. सुंदर असा फटका. बघूया काय होतंय आणि झेल विकेट. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. भूषण सरांची जागा घेण्यासाठी येत आहेत हरीश दराडे सर. बघूया आता आपल्या संघासाठी दराडे सर काय करतात ते. सात चेंडू 18 धावांची आवश्यकता इंदापूर संघासाठी. पंचांचा निर्णय वाईट चेंडू. चला जागा घ्या आपली. पुढचा चेंडू टाका. वेळ घेऊ नका राजेश सर. 1 अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेल्या 22. 16 धावांची आवश्यकता.
आणि निर्धार चेंडू 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या ते म्हणजे 22. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता इंदापूर संघाला. सहा चेंडू 17 धावांची आवश्यकता. 16 ना 16. 1 मिनिट धावसंख्या सांगतो तुम्हाला. धावसंख्या 22 झालेली आहे. 22 वाईट नाही केला आता. ऐका की आता निर्धाव असं वाईट गेला चेंडू. 16 पाहिजेत. 22 धावा झालेल्या आहेत. चला सुरू करून घ्या. चला वेळ नका घेऊ. बॉलर नेम महेश सर. बॉलर नेम काय? कोरे सर. योगेश सर. बॉलर नेम योगेश सर. चला शेवटचे 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पाच चेंडू 16 धावांची आवश्यकता. पाच चेंडू 16 धावांची आवश्यकता इंदापूर संघासाठी. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने मारलाय पण विकेट. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. चार चेंडू 16 धावांची आवश्यकता आणि विजय सर जात आहेत फलंदाजासाठी. चार चेंडू आणि 16 धावा. न्यू बॅटर्स विदेश. 4 चेंडू 16 धावा. 2 षटकार आणि 1 चौकार. 4 बॉल 4 चौकार. तरच इंदापूर विजयश्री खेचून आणेल. थोडस पारडं खेळच्या झुकलेलं. तो खेळ हा अनिश्चिततेचा. शेवटचे 4 चेंडू. समोरच्या दिशेने मारलेला फटका उंच बघूया काय होतंय. आणि कॅच दरम्यान संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. दरम्यान जागा घेण्यासाठी फलंदाज सागर सर. नंदकिशोर विद्यालय जंक्शन सन्मान्य या विद्यालयाचे शिक्षक सन्मान्य श्री जगताप सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून मनपूर्वक सहर्ष असे स्वागत. यानंतरचे फलंदाज मैदानामध्ये गेले सागर. 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 2 षटकार आणि 1 चौकाराची गरज विजयासाठी इंदापूर संघाला. बघूया 3 चेंडू आणि 16 धावा. सागर भोसले ऑन स्ट्राईक. सामना करतील योगेशचा. बऱ्यापैकी सामना खेड संघाकडे झुकलेला आहे. धावसंख्या झालेला आहे ते म्हणजे 23. 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. समोरच्या दिशेने मारलेला फटका बघूया काय होतोय. आणि दरवेळेस सर झेल बाद झालेला आहे.
संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी. आणि महानच्या मुकाबल्यामध्ये आपला खेड शानदार संघ खेळ विजयी झालेला आहे. विजय संघाचं अभिनंदन. चषक आणि 2025 च्या या पराभूत चुरशीच्या संघाचं लढाईत अभिनंदन. तुम्ही तर ठरला दमदार विजेता संघ. आदर्श बहुजन शिक्षक संघ इप्टा शाखा इंदापूर यांकडून विजयी ठरलेल्या या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. ठरलोय आज सक्सेसफुल आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल. विजयी संघाचं अभिनंदन. आणि यानंतर या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. या महान 3 सामन्यामध्ये खेड संघाने बाजी मारलेली आहे. खेड आपला शानदार खेळ संघाचं पाहुणी आम्ही या ठिकाणी मनापासून मनपूर्वक अभिनंदन. 2025 आणि च्या या यानंतर चुरशीच्या लगेचच लढाईत तुम्ही या तर ठिकाणी ठरला बक्षीस दमदार वितरणाचा विजेता कार्यक्रम या संघ. ठिकाणी आदर्श संपन्न